क्या बोलते पब्लिक, आज भरपूर दिवसानंतर तुमची आठवण आली आपल्याला आणि मी आलोय परत आपला एक साधा सुधा डिश जे सगळ्यांना आवडतो आणि जास्त करून लहान पोरांना आवडतो आणि ते म्हणजे कोबी मंचुरियन, व्हेज मंचुरियन जे आपण बाहेर रोडावर खातो 10-20 रुपये घेऊन, ते आपण आज बनवणार आहे घरी आणि एकदम मस्त पैकी बनवणार आहे. त्याचा मी इन्ग्रेडियंट साहित्य सगळं तुम्हाला दाखवेल आणि सगळ्यात भारी म्हणजे फन विथ गोमच्या चॅनल वरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. आता बनवायला घेऊया. तुम्हाला दाखवतो आता इन्ग्रेडियंट्स. ओके, पब्लिक हे बघा आपले इन्ग्रेडियंट्स बघू शकता. बघा, हा आहे मैदा, प्लास्टिकची वाटी आहे माझ्याकडे, म्हणजे डब्बाच आहे. हा अर्धा घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, ह्याच्यापेक्षा अर्धा हे घेतलेलं आहे. कोबी आहे, 2 गाजर आहे, मिरची आहे 2, आणि हे आला लसूणचा पेस्ट आहे, आणि हे थोडासा अजिनोमोटो. कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, पण हे आपल्या शरीरासाठी, आपल्या सेहतसाठी जास्त हानिकारक असतो. कधीतरी एखाद्या वेळी ठीक आहे चवीसाठी. आणि हा फूड कलर आहे जो आपल्याला रेड कलर टाइप मध्ये मंचुरियन दिसला पाहिजे एकदम चांगल्या प्रकारे. आणि हे गाजर आहे, ते बघा फूड कलर आहे. ओके, तर आता बनवूया ह्याचे इन्ग्रेडियंट्स. कोबी, हे बोलते कोबी, काय बोलतो त्याला, कोबी. हा याचे मस्तपैकी छान पैकी पाकळ्या खोलूया वरचे जे छान असतात. त्याच्यानंतर याला कटिंग करूया. कोबी असे बारीक कापून झालेले आहेत. आता आपण घेऊया गाजर कापायला, किंवा गाजरला आपण क्रश करू शकतो, त्याला पिसू शकतो. पिसल्यावरती जर अजून बारीक होईल. त्याला असंच पहिला मिक्स करून घेणार आहे, त्याच्यानंतर परत पाणी टाकून याला मिक्स करून घेऊया. तसं पण एक आहे, पाणी टाकायची याला गरज लागणार नाही मला वाटतं. तरी पण थोडासा जरा जास्त ड्राय झाला, घट्ट झाला तर थोडासा आपण वापरूया. थोडासा ड्राय आहे तर पाणी आपण ऍड करून थोडासा आता त्याचा लाईटली, एकदम जास्त पण नाही. हे बघा, हे आपला असा मिक्सचर तयार होतो मंचुरियनचा. आता याच्यात थोडासा पाणी टाकतो आता, बस एवढंच. जसं आपण पीठ मळतो ना पब्लिक, त्याप्रमाणे त्याला एवढंच ड्राय पाहिजे. ह्याला पातळ केला तर तेल पण जास्त जाणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खायला पण व्यवस्थित लागणार नाही. या अशा प्रकारे आपल्याला याचा मसाला तयार करून घ्यायचा मंचुरियनचा. हे बघा, हे आता आपलं झालेलं आहे, एकदम टणटणीत आणि टवटवीत. हे बघा. ओके, 5 ते 10 मिनिटं जरा ठेवूया, जेणेकरून मस्त मसाला मिक्स होऊन रेडी होईल. तर पब्लिक, हे बघा, एक कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे. तरी तुम्हाला वाटेल जरा ब्राउनी टाइप मध्ये, कारण मी याच्यामध्ये अगोदरच मी पुरी तळलेले आहे म्हणून ते तेल वापरतोय. आणि हे बघा, आपले मंचुरियनचा पूर्ण मिक्सअप केलेला आहे. आता आपण याला फ्राय करायला घेऊया. तेल पण आपला तापलेला आहे, तर आता घेऊया फ्राय करायला. एकच नंबर बनतं बरं का घरी बनवायचा मंचुरियन, मस्त. खाने का, पीने का, नाचने का, गाने का, कुछ भी होने का, घोम से पूछने का, कसं काय बरं आहे आमची पब्लिक. मस्त.
बघा झाले आपले मंचुरियन. आता याच्यावरती करूया मस्त कोथिंबीर गार्निशिंग. क्या बोलती पब्लिक. तर पब्लिक हे बघा आपलं झाला मंचुरियन रेडी. एकदम मस्त डणडणीत बघा वाटतं का ना एकदम कडक. आणि हे मी हिरवी चटणी जरा युनिक घेतलेलं आहे, शेजवान चटणी नाही घेतलेलं आहे. तर हिरवी चटणी सोबत आपण आज मंचुरियन खाणार आहे. या सगळं खायला आणि करूया एन्जॉय मस्त धमाल. घरच्या घरी पार्टी फुल बोले तो हाड. क्या बोलती पब्लिक. तर असाच आपला तुम्हाला बघायला भेटणार पुढे पण नवनवीन कंटेंट. तर आपल्या व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा आणि सपोर्ट करत राहा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. बाय बाय.